ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे। विठ्ठल विठ्ठल विश्वसंत नामयोगी जगाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणारे आणि सांगणारे आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान संदेश देणारे जगद्गुरू सद्गुरू श्री पै माऊली यांना कोटी कोटी वंदन आणि त्यांच्या या कार्याला अखंडपणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे आम्हा नामधारकांच्या मातृतुल्य सौ शारदामाई यांना सुद्धा कोटी कोटी वंदन। जीवनविद्येची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती पेरले ते सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनींना वंदन करून त्याचप्रमाणे मालनताई आमचे निखिल दादा वहिनी त्याचप्रमाणे यश म्हणजेच आमचे कृष्णानंद ह्या पै कुटुंबियांना सर्वांना मानाचा वंदन करून सर्व आमच्या जीवनविद्या मिशनचे ट्रस्टीज आमच्या बेळगावचे सर्व पदाधिकारी गडिंग्लजचे सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारक आज जवळजवळ 250 ते 300 लोक आमच्या बेळगावहून जवळ 300 लोक आलेले आहेत। आणि सांगायचा मुद्दा असा की ही सर्व जी मंडळी जी आहे नामधारक जे आलेले आहेत ते दिवसभर रात्रभर प्रवास करून ते आलेले आहेत आणि आज गुरुपौर्णिमा इतका सुंदर दिवस आहे। ह्या दिवशी आमचं सर्वांचं भाग्य आहे की आम्हाला ह्या ज्ञानपीठामध्ये आमची लायकीसुद्धा नाही माझी पण पै माऊलींच्या कुटुंबाने म्हणा पै माऊलींच्या आशीर्वादाने म्हणा हे सर्व ट्रस्टींचे आशीर्वाद म्हणा आपले सर्वांचे आशीर्वाद ह्याच्यामुळे मी आज इथं बसलेलो आहे। माझं सौभाग्य आहे की या दिवशी मला बोलण्याची संधी मिळाली हितगुज करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी दादांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे पुनश्च आभार मानतो। आपल्याला पुनश्च वंदन करतो। काय बोलावं किती बोलावं असं होऊन गेलेलं आहे। माऊलींचा महिमा इतका अगाध आहे माझ्यासाठी कारण सर्वसाधारण कुटुंबातली आम्ही माणसं लग्नसुद्धा करणार नव्हतो पण माऊलींच्या आग्रहाखातर केलं। लक्षात की नाही करणार नव्हतो ब्रह्मचार्याचं डोक्यात काहीतरी खूळ भरलेलं होतं ब्रह्मचारी व्हावं म्हणून घरातली सगळी कंटाळली होते आईवडिलांनी बोलणं पण टाकलं होतं तू लग्न करत नाही पण सद्गुरूंकडे आलो आणि अनुग्रह घेतल्यानंतर भावाने थोरल्या भावाने सांगितलं ते गातात ते आमचे थोरले भाऊ ठिकसेन बांधकर हा लग्न करत नाही म्हणे तर सद्गुरू म्हणे पहिलं लग्न करायचं आणि माऊलींनी लग्नसुद्धा उपासना यज्ञात करून दिलं। 2 सोन्यासारखी 2 मुलं झाली माऊलींनीच बारशे गेलेत कांदिवलीला नावं ठेवली सगळं काही माऊलींच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं झालं। हे सगळं जरी मिळालं होतं सगळं काही झालं होतं पण आज सद्गुरू महिमा अगाध। मी बेळगावहून येत होतो मुंबईमध्ये आमची गुरुपौर्णिमा ज्यावेळी होत असे पण माऊली केव्हाच नजर देत नसत। मी खूप दुःखी व्हायचो एवढा मी 550 किलोमीटरवरून आलो आहे माऊली तुझ्या दर्शनाला आणि जवळ गेलो रे बास की नजर फिरवायची गेलो की नजर फिरवायची। अरे लोक म्हणायचे माऊलींची काही नजर आहे माऊलींनी पाहिलं की खूप आनंद होतो। मी बेळगावात गेलो पण मी कार्यच करत नव्हतो शिफ्ट झालो तिथं काम मोठं मिळालं माऊलींनीच जायला सांगितलं काम कुठेही जगाच्या पाठीवर असो तिथं जा आणि ते कर काम परमेश्वर आहे आणि म्हणून गेलो सुद्धा मोठं काम तिथं माऊलीसुद्धा आलेत आमचे प्रभाकर देसाई इथं आलेले आहेत सोबत 2096ला माऊली घरी माई आलेत बसायला एवढं दारिद्र्य बसायला साधा बेड एक खुर्ची किंवा सोफा काहीच नाही एक साधी गादी घेऊन आलो आणि वरती एक कापड एक नवीन घेतला आणि घातला आणि त्यावरती माऊली आणि माझी माई आणि सद्गुरू त्याच्यावरती बसले आणि माऊली बाहेर पडताना म्हणाले हे तुला चालतंय का घर 2 रूमांचं घर
फक्त एक जेवण करणं आणि ती माझी माऊली, माझी बायको, 2 रूमामध्ये राहत होतो. आज जायला इतका काळोख, त्या गल्लीतून जायला दारिद्र्य इतकं पुजलेलं होतं. पण तिथं माऊली आल्या. माऊलींचं वैशिष्ट्य काय, कुणाच्याही घरी जात होते. केवढे महान, एवढा हा बुद्धिवादी संत, म्हणजे इतका महान तत्त्वज्ञान ज्याने निर्माण केलं, तो एखाद्या गल्लीत राहणाऱ्या आपल्या शिष्याकडे जातो आणि येताना बाहेर पडताना म्हणतात, हे तुला घर चालेल का म्हणून. नाही म्हटलं, असं मान हलवलं, फक्त बोलायला पण होईना. हा लक्षात की नाही. आणि तेव्हापासून अनेक असे अतिंद्रिय अनुभव माऊलींचे होते. घर केव्हा बांधतोस, धाडकन झोपेतून उठायचं, घर केव्हा बांधतोस. आणि 2009ला माऊली स्वतः येणार होते. बेळगावमध्ये माऊलींचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ही संधी सोडायची नाही. 2007ला आमचे शशिकांत चौगुले सरांनी घर तिथं बांधलं आणि त्यांचं ओपनिंग झालं. ते घर मी असं पाहत होतो, माझं केव्हा होईल, असं माझं केव्हा होईल. जिथं जाईन तिथं त्या भिंतीवरती कुठंही पेन्सिल घ्यायचं, चित्र काढायचं. हा लक्षात येईना आपलं घर कसं असावं. आणि 2009, इथं वेळ फार कमी आहे, 2009ला माऊली पुन्हा, यावेळी तू घर बांधायचं आहेस. मी धाडकन उठलो, नाहीतर मी त्या इंजिनियरला सांगतो बांधायला. मी धाडकन उठलो. हा लक्षात की नाही, नाही आता घर बांधायचंच. हा लक्षात की नाही. आणि आम्हाला 3.5 महिने मिळाले होते. डेट मिळाली माऊलींच्या कार्यक्रमाची. फक्त 3.5 महिने होते. आणि 3.5 महिन्यामध्ये माऊलींनी घर उभं केलं. बेळगावमध्ये मोठा बंगला. ह्याला कसा पैसा आला, काय आला म्हणून म्हणतो की आमच्या माऊलींकडे त्यांचं नावच पै आहे. हो काय सांगू मी तुम्हाला, त्यांचं नावच पै आहे. पैसा कमीच पडत नाही. ह्या लक्षात की नाही. हे नंतर कळलं. ह्या लक्षात की नाही. माऊलींचं कार्य करायला लागलो ना तेव्हा. कारण 2000 पासून इतकं कार्याला सुरुवात केलेली होती. त्याने अगणित पुण्य निर्माण झालं आणि त्या निर्माण झालेल्या पुण्याच्या जोरावरती सगळं झालं. आणि इच्छा होती की जो नामदार केलं तो हॉटेलमध्ये राहता का म्हणे, माझ्या घरी राहायला पाहिजे. इच्छा ही होती. हॉटेलवर राहिलं की काळीज उडायचं. काय घालणार ते, काय करणार कॉन्ट्रॅक्टर पद्धतीनं, हे ते सगळं लक्षात यायचं. कसले ते लोक, काय वेटर कसे असतात, काय असतात, हा चमचा त्याच्यात घालते, काय सगळं आठवायचं. हा लक्षात. कारण बऱ्याच ठिकाणी हॉटेल्समध्ये काम केलेली होती इंटिरियरची. आणि त्यामुळे ते सगळं माहीत असायचं. आणि म्हणून वाटायचं की माझा नामधारक जो आहे माझ्या सद्गुरूचा, तो माझ्या घरी आला पाहिजे. हा लक्षात द्या. आणि त्याच्यातून ते घर साकारही झालं. माई दादा मिलन वहिनी, जावई, सगळी मंडळी सद्गुरूंच्या आमच्या घरी आलेली आहेत. हा लक्षात. मला सांगायला आनंद इतका होतो की ही देवतुल्य माणसं आम्हाला लाभली, म्हणून आज आम्हाला हे दिवस मिळाले. हा लक्षात की नाही. एकापेक्षा एक ते कार्य करण्यासाठी. आणि मला जी दृष्टी मिळायला पाहिजे होती, माऊलींची मी जी नजर मला जी पाहिजे होती, जी एक इच्छा होती तीव्र, हा लक्षात की नाही, की ती मला मिळावी. माऊली 2 दिवस घरी राहिले. दुपारची एकदा वेळ होती. सद्गुरू आणि माई बेडरूममध्ये ज्या होते ते म्हटलं झोपली असणार, म्हणून मी हळूच दरवाजा असा उघडला, माऊली झोपली असतील म्हणून. पाहतो तर काय माऊली असे बोलवतात आणि म्हणतात काय, देवानं तुझं कल्याण केलं आहे. हां, मी म्हटलं मी देवाला नाही पाहिलं, पण माझा देव तू आहेस म्हटलं. ह्या लक्षात की नाही. माईना म्हणतात, ऐकलंस काय गो, म्हणजे ते आमच्या गोव्याच्या पद्धतीनं म्हणाले. आणि मोठ्याने हसले. कार्यक्रम इतका सुंदर झाला. एक कार्यकर्त्यांची मांदियाळी तयार झाली बेळगावमध्ये. खूप मोठमोठे कार्यकर्ते मिळाले त्या कार्यक्रमातून. सद्गुरूंचे 2 कार्यक्रम असे काही झाले. आणि मग दादांचा 2013 हा पहिला कार्यक्रम. इतके सुंदर कार्यक्रम झाले. अनेक नामधारक जवळ आले. आणि प्रश्न होता की ह्यांच्या हातून कार्य आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि माऊलींना सतत सांगत होतो, मनात मानसपूजेमध्ये, जिथं जिथं प्रार्थनेमध्ये, कार्य होऊ दे माऊली, हातून कार्य होऊ दे, ह्या सर्वांना कार्य मिळते. आणि त्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणात ते कार्य
बेळगावमध्ये राहिलेलं आहे. माऊलींनी प्रत्येक इच्छा माझी पूर्ण केली, प्रत्येक इच्छा पूर्ण केलेली आहे. आम्ही 2009ला गोव्याला कार्यक्रम होता आणि आम्ही चाललो होतो कारने. आमचे श्रीकांत हे आपले पराडकर, श्रीराम पराडकर ते नवीन होते. मला तिथं त्या माझे वर्गमित्र आहेत हे मला तिथं फटकन मी त्याला पाहिल्यानंतर मग ते आमचं बोलणं झालं आणि ते शूटिंग करत होते. संपूर्ण बेळगाव टू गोवा माऊलींचं प्रवासाचं शूटिंग करत होते आणि त्यांची इच्छा पण होती की माऊलींनी माझ्या कारमध्ये येऊन बसावं. माऊलींनी मध्येच कार थांबवली. इच्छा बघा, नामधारकाची कशी इच्छा पूर्ण करतात. माऊली म्हणाले मला त्या कारमध्ये बसायचं आहे. माऊली त्या कारमध्ये गेले. हा लक्षात की नाही. आणि आम्ही मालनताईंच्या घरी गेल्यानंतर गोवेकर खूप आलेले आहेत म्हणून आम्ही आता 2-3 दिवस माऊलींचा एवढा सहवास लावला, दर्शन घेतलं सगळं, म्हणून गोवेकरांना मिळावा तो सगळा आनंद आणि माऊलींचं दर्शन म्हणून आम्ही मालनताईंच्या घराच्या बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जाऊन थांबलो. हा लक्षात की नाही. माऊली फ्रेश होऊन पुन्हा बाहेर आले आणि म्हणतात तो बांधकर कुठे आहेत, बांधकर कुठे आहेत. ते सगळे म्हणाले ओ बांधकर, ओ बांधकर, बेळगावहून आले बांधकर, बांधकर, बांधकर आले. मी वाट काढत 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 आलो आणि शशिकांत चौगुले, महेश पाटील बसले आहेत आणि आम्ही तिघेजण उभं आहोत. आणि माऊलींनी जी एक नजर दिली, मला माहीत नाही किती लोकांना ही नजर मिळाली. माझी जी इच्छा होती, मला जी होती ती माऊलींकडून तिथं मिळाली. अशी निळी हिरवीगार निळी अशी एक असा काही झोत, मी जसं एखादा लाईटचा झोत पडल्यानंतर एखाद्या रस्त्यातला प्राणी कुठं आडवा आलेला जसं असा मरगळल्यासारखा होत तिथंच राहतो तसा मी बघतो. मी ह्यांच्याकडे बघतात सद्गुरू की ह्यांच्याकडे बघतात, ह्यांना बघतो तर हे काय नाही, हे आहेत तसेच आहेत. माझी अवस्था वाईट झालेली आणि ती नजर माऊलीने मला तिथं दिली, खरी नजर मला त्यावेळी. ज्या नजरेसाठी जवळजवळ मी 13 वर्ष झगडत होतो, 13 वर्ष. हा लक्षात की नाही, 13 वर्ष. आणि म्हणून ती माऊलींची जी नजर जी आहे ती जेव्हा तुम्ही मानसपूजेमध्ये पाहाल किती आनंद देणारी असते. साक्षात्कार जो आहे ना तो माऊलींकडे आपल्याला तसा दिसतो. आम्ही जिथं गावागावांवरती जातो प्रत्येक जण म्हणतो इतकं सुंदर अध्यात्म जगाच्या पाठीवर आजवर कोणी ओपन केलं नाही, आजवर ओपन केलं नाही. म्हणजे कर्मकांडाचा इतका वीट आलेला आहे लोकांना, इतका वीट आलेला आहे. आणि आपण ज्यावेळी ते मांडतो, आपली जीवनविद्या मांडतो, आपला अध्यात्म मांडतो, त्यावेळी लोक अक्षरशः म्हणजे ज्यांना जरासुद्धा म्हणजे ते अक्षरशः पळाले होते त्या मार्गापासून, त्या अनेक लोक आज ह्या जीवनविद्येच्या सद्गुरूंच्या ज्ञानामुळे ते ज्ञान आत्मसात करून ते ज्ञान आपल्या जीवनात डे टू डे आज वापरत आहेत. हेच कार्य आम्ही बँगलोरमध्ये घेऊन गेलो. काय तुम्हाला सांगू, दादांचा पहिला कार्यक्रम इंग्लिशमध्ये होता, तो सुद्धा लाईफ मॅनेजमेंट सिरीज. निधीश नावाचे वास्तुशास्त्रज्ञ आणि तो जीवनविद्येचा अभ्यास करतोय, लक्षात घ्या. वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे तो किती महान असेल, बुद्धिवान असेल माणूस, ज्याच्या घरात 5 लाखाचं ग्रंथ भांडार आहे, संग्रहालय आहे, स्वतः त्याने निर्माण केलेलं. आणि त्याने आपल्याकडून कन्नड ग्रंथ नेलेले होते. आणि आम्ही ज्या दिवशी त्यांच्याकडे गेलो, माझ्याकडे वेळ नाही, फार कमी आहे, आम्ही ज्या दिवशी गेलो त्यांच्याकडे, त्याने 1.5 लाखाचा ग्रंथ वास्तुशास्त्रावरती इंग्लंडमध्ये लिहिलेल्या एका लेखकाने माझ्या हातात दिला. आणि म्हणतोय काय, आणि आमचा पण शरीर साक्षात परमेश्वर हा कन्नडमधला ग्रंथ हातात आणून दिला. आणि म्हणतोय काय, ह्या इंग्लिश ग्रंथाची किंमत मला 1.5 लाख रुपये पडले इथं येईपर्यंत, आणि तुमचा हा जो ग्रंथ आहे ह्याची किंमत 30 रुपये आहे अवघी. हा वाचा आणि हा वाचा, ह्याच्यात कुठेतरी शरीर एक वास्तू आहे म्हणून सांगितलंय का विचारा मग. हा 1.5 लाखाचा ग्रंथ लिहून सुद्धा ह्याच्यात काहीच नाही आहे, वाचून बघा म्हणाला, घेऊन जा तुम्हाला पाहिजे तर, माझ्यासाठी म्हणाला रद्दी आहे. हा लक्ष. आणि काय किंमत ठेवली हो तुम्ही, मला म्हणतो 30 रुपये. हे ग्रंथ कुठे काय लेवलला संपायला पाहिजे, काय हे ज्ञान तिथं जाईल त्या लेवलला, तेव्हा ते आपोआप पसरेल म्हणाले.
पण त्याचं पॅकेज आणि हे सगळं तुम्हाला करावं लागेल. हे अनेक तो पटीनं आम्हाला समजावून सांगत होतं. म्हटलं हो, पण माझ्या माऊलीची इच्छा आहे की गरिबातल्या गरिबांपर्यंत हे ज्ञान जावं. माऊलीची म्हटलं माझ्या जी तळमळ आहे ना ती ही आहे. आणि त्या माणसाने PGR शिंदेशी ओळख करून दिली की असं असं अमुक व्यक्तीशी जा म्हणून. आणि आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एका महाराजाकडे घेऊन गेलेत ते. आणि ते सुद्धा संध्याकाळी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी जो पॅलेस निर्माण केला त्या घरी आम्हाला घेऊन गेले. आम्ही जांभोटकर अष्टेकर अनेक मंडळी, तात्या वगैरे आम्ही बरेच मंडळी होतो. 20 मिनिटाचं हिंदीमध्ये फक्त प्रबोधन केलं तिथं. त्या माणसाने पूर्ण ऐकलं, PGR शिंद्याने. अनेक संप्रदायाचे लोक तिथं बोलवले होते त्याने. अनेक, एकापेक्षा एक प्रश्न आले तिथून. मी आता सगळे सांगत बसत नाही. आणखी काही लोक असे होते की त्या सारखा एकच प्रश्न विचारत होते, ब्रह्मचर्याबद्दल तुमचं मत काय. माझ्या बाजूला बसला संन्यासी, त्याचा आता काय बोलू हा लक्षात. प्रश्न पुन्हा पुन्हा तोच. आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीवाले विचारत सारखे तेच. म्हणजे अनेक संप्रदाय होते. आता सांगायचं ते प्रश्न तोच विचारायचा तो माणूस, तुमचं मत काय. आता म्हटलं काय सांगायचं ह्या माणसाला. हा माणूस हा काम आमचं करणार आहे ना, हा महाराज, आता ह्याच्या विरोधात बोलून काय करणार. हा लक्षात की नाही. पण 3 वेळा प्रश्न तोच आला. त्या 20-25 जे कलिंग फार मोठ्या व्यक्ती आणल्या होत्या त्याने. म्हणजे ती लेवल तुम्ही जर बघितल्या छत्रपती शिवाजी महाराजां म्हणजे त्यांचे ते वंशज आणि ते सगळे त्या घराण्या कुटुंबातली ती सगळी माणसं आणि त्यांचे कलिंग, म्हणजे विचार करा. शेवटी म्हटलं आता बोलायलाच पाहिजे. म्हटलं कुठल्या आईला आवडतं आपलं मूल ब्रह्मचारी झालेलं. एवढं म्हटल्यावर तो असा माझ्यावर बघितला. PGR शिंदे मात्र एकदम हसले, खुसकन हसले अगदी आतमध्ये. हा लक्षात की नाही. आणि 20 मिनिटं झाल्यावर म्हणतात इकडे या, मी हे कार्य करतो. खांद्यावर हात ठेवला आणि म्हणतो काय, मी हे कार्य करतो, चला. हा लक्षात की नाही. 20 मिनिटाच्या प्रबोधनामध्ये अक्षरशः, आणि ते म्हणतात काय, मी आज तुझ्या प्रेमात पडलो. हा लक्षात की नाही. आज 25 वर्ष MLA, 4 मंत्रिपदं भोगलेला एक्स मिनिस्टर. हा लक्षात की नाही. आणि तो सांगतो की हे कार्य मी करणार. 55 लोक ग्रंथदिंडीला आम्ही तिथं गेलो, 8 दिवस राहिलो. अशी काही ग्रंथदिंडी कन्नडमध्ये केली, प्रथम आपण केलेली होती. 55 नामधारक बेंगलोरला होते. सगळा खर्च त्यांनी त्यावेळी उचललेला होता. हा लक्षात की नाही. आजही अख्खं कर्नाटक आज त्यांचं जे संपर्क प्रमुख, त्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला द्यायला ते तयार आहेत. आणि मी असेपर्यंत हे तुम्ही करा. हा लक्षात की नाही. हे कार्य करून घ्या. आणि दादांचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात तिथं राबवणार आहोत, हेही तुम्हाला सांगतो. वेळ मिळाला नाही. अगदी परवा येऊन सगळं झालेलं आहे बोलणं, पण आमची गुरुपौर्णिमा झाल्यावर आम्ही येऊ आणि हे सगळं बोलू असं सांगून आम्ही आलेलो आहोत. महाराष्ट्र मंडळाने सुद्धा आपल्याला बोलवलेलं आहे तिथं. सांगायचा मुद्दा असा की सद्गुरूचा महिमा इतका अगाध आहे, इतका अगाध आहे. दादांचा कार्यक्रम होणार होता ना, एक घटना घडलेली. तुम्हाला सद्गुरूंचा महिमा कसा आहे तो. कार्यक्रम सगळा ठरला, पत्रिका हे ते सगळं छापून सगळं मोकळं झालेलं होतं. शीतलताई गोरे आणि पांगम सरांचा कार्यक्रम खानापूरला ठेवलेला होता. 8 दिवसावरती दादांचा कार्यक्रम होता बँगलोरमध्ये. हा लक्षात की नाही. आणि जांभोटकरांना फोन आला की तो कार्यक्रम कॅन्सल करा म्हणून. आत्ता हेड ऑफिसला काय सांगणार. सगळं तयार झालेलं, सगळं A to Z जायचं, सगळ्यांनी रजा वगैरे, सगळे नामधारक सगळे तयार. आणि ते म्हणतात की हा कार्यक्रम कॅन्सल करा, मला अर्जंट जावं लागणार आहे. मी हा आठवड्यात 4-5 दिवस नाही आहे. हा लक्षात नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. मी पाहिजे तर सांगतो हेड ऑफिसला तुमच्या, तुम्हाला कोणी काय बोलणार नाही. असं सगळंच ठरलं. हा लक्षात नाही. ताई वगैरे सगळे आलेले, काहीच लक्ष कशातच लागत नव्हतं. कार्यक्रम झाला, सगळं काही झालं. दुसरे दिवशी शिवजयंती आणि बसव जयंती आमच्या कर्नाटकात साजरी केली जाते. सकाळीच मानसपूजा माऊलींची करावी म्हणून सोप्यावर बसून तिथंच मानसपूजा करत होतो. मानसपूजा झाली. आता जे सांगितलं की मानसपूजा करा, नामधारकांसाठी
मी तर कळकळीनं सांगेन, तुला सर्व काही देण्यास माझी माऊली तत्पर आहे. मानसपूजेमध्ये तुला जे काय पाहिजे ते देते, तुला जे काय पाहिजे देते. माऊली ना सारखं सांगत होतं की हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. हा लक्षात की नाही, अतिशोक्ती नाही, मी झोपलोही नाही आहे. आणि बसवेश्वर महाराज हा लक्षात की नाही स्वतः हजर आणि सांगतात काय, देवाच्या मनात आहे. ते सद्गुरूंना देव म्हणतायत. हा सद्गुरूंचा मला दाखवतायत. म्हणजे बसवेश्वर महाराज केवढे तोडीचे संत होऊन गेलेत, केवढे महाराज होऊन गेलेत. ते लिंगायत समाज आज जो कर्नाटकात आहे तो त्यांच्यामुळेच आहे. आणि ही कोणाला खरी गोष्ट वाटणार नाही. आहे देवाच्या मनात म्हटलं आणि सद्गुरूंचा फोटो दाखवला, म्हणाले देवाच्या मनात आहे हा कार्यक्रम होणं. जांभटकरांना फोन मारला, फोन करा आम्ही येतो उद्या म्हणून सांगा. ताबडतोब आमचे खजिनदार आकाश अष्टेकर म्हटला गाडी काढायची, आज गाडी काढायची. त्याने कॅन्सल केलं, आपण जायचंच. आणि ते म्हणाले मी सकाळी लवकर जाणार आहे, आम्ही लवकर येतो म्हटलं. हा लक्षात नाही, आम्ही लवकर येतो. ठीक आहे ठीक आहे म्हणाले. आम्ही बाहेरच थांबलो. जांभटकर वगैरे सगळी मंडळी पेट्रोल पंपावर जरा हात वगैरे जरा धुतले. घरी जायला इथं जवळ घर होतं त्यांचं बंगला, तिथंच फ्रेश होऊन ताबडतोब गेलो, कारण हॉटेलवर गेलो तर खूप लांब वेळ जाईल म्हणून. आणि ते बाहेर पडायला गेटवरने आम्ही टच व्हायला तिथं. हा लक्षात की नाही, अरे आलात तुम्ही, हो असं असं काय आहे कार्यक्रम, मी नाही आहे, तुम्हाला हे सगळं इथं करावं लागणार आहे. माझी पाहिजे तर माणसं वगैरे देतो, मी 2-3 दिवस नाही. म्हणजे ठीक आहे, तुमची माणसं मिळाली हे मिळाली, आम्हाला आमचं काम झालं. हा लक्षात की नाही, ठीक आहे, येस. हा लक्षात की नाही. आणि ते म्हणाले मग कराच, एवढं आलात सगळं आता तर कराच. मी मग 2च दिवस राहतो आणि येतो म्हणाले. हा लक्षात की नाही, 2 होतं देवाच्या मनात, कॅन्सल कोण करणार. हा लक्षात की नाही, हा महादेव आहे सद्गुरू म्हणजे, लक्षात ठेवा. देवांचा देव आहे, देवांचा देव. कितीतरी अतिंद्रिय अनुभव घेऊन त्याच्यानंतर हे ह्या व्यासपीठावरती बसून तुम्हाला सांगतो. हा लक्षात की नाही, कितीतरी अनुभव, कितीतरी अनुभव. हा लक्षात की नाही, ज्या दिवशी ॲक्सिडेंट व्हायचं माझ्या कारचं, हेही तुम्हाला सांगतो. रात्री 2:30 वाजता जाग आली आणि मला दाखवलं की ही गाडी त्या ड्रायव्हरने गटारात नेऊन उलटी पाडली आणि म्हणता ही गाडी पुढे जाऊ शकत नाही. हा लक्षात की नाही, बाहेर येऊन बघतो रात्री 2:30 वाजलेले. लग्न तर आहेत, जायलाच पाहिजे. हा लक्षात की नाही, म्हटलं असू देत, म्हटलं चला काय बोलतोय, गाडी बाहेर तर आली आहे ना, आम्ही तर सुखरूप आहोत ना, चल बघूया तरी. ह्यांना कुणालाच सांगितलं नाही घरातल्यानं, बसा. हा लक्षात की नाही. आणि निघालो आणि होताना तेच झालं. हा लक्षात की नाही, निपाणीला अशी काही गाडी आडवी आली, एक त्या सर्व्हिस रोडवरून जी लॉरीवरती चढवली आडवी, त्याला चढत नव्हती, तो कशी तरी चढवली एकदम आणि तो कंप्लीट क्रॉस. ह्याने जो ब्रेक मारला डिवायडरवर, गाडी धाडकन जाऊन आदळली. उलटी सुलट्या 3 पलट्या मारल्या गाडीनं आणि त्या बाजूच्या हायवेला जाऊन पडला गाडी आणि ती कोडी जाऊन राहिली. आम्ही 8, 2 भाऊ आम्ही आणि आमचं कुटुंब, 8 माणसं लहान मुलांसकट. एकालाही सांगतो ओरखडासुद्धा नाही. गाडी पूर्ण स्क्रॅप, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे. हा लक्षात घ्या, गाडी पुढे जात नाही. मी समजलो गाडी पुढे जात नाही. रिटर्न म्हणजे सगळं बारीक सारीक. कारण मी आतापर्यंत आता 8 दिवस जी प्रबोधनं जी ऐकलीत ते सद्गुरू हयात असताना, देहानं असताना, त्यावेळेचे सगळे अनुभव अनेक लोकांनी सांगितलेले आहेत. हा लक्षात की नाही. प्रश्न आहे सद्गुरू गेल्यानंतर जा. अनेक आता जवळ 1200-1300 अनुग्रहित माझ्याकडून झाले या 2-3 वर्षामध्ये. ते लोक काय म्हणतात, आम्ही सद्गुरूंना पाहिलं नाही, सद्गुरू कसे आहेत माहीत नाही. मग आणि जे आम्ही वाचतो वगैरे त्याच्यातून असं वाटतं की ते हयात असायला पाहिजेत शरीरानं. मग हे कसं काय. हा लक्षात की नाही. म्हटलं असं ना, हयात होते त्यावेळी त्यांनी सगळं काही केलेलं शरीराच्या अंगानं, पण आजही दिव्यत्वाच्या अंगानं सद्गुरू आहेत. मी अनुभव घेतले म्हणून सांगतो, अनुभव घेतले म्हणून. मी उगाच मी एकही तुम्हाला सांगतो, एकही गोष्ट मी खोटं बोलणार नाही. इथं बसून पारायणामध्ये प्रवचन ठेवलं कडोलीला,
इकडची लोक असतील आमच्या आलेले बरेच. त्या महाराजानं काय करावं, मला तुम्ही लसूण कांदा खाता म्हटलं आता ह्याच्याशी काय संबंध. जेवणाला बसतायच्या पूर्वीच ह्या लक्षात की नाही, मी तुमच्या बाजूला नाही बसणार. अरे बापरे म्हटलं. त्याने आपलं जेवण दुसरीकडे न्यायला सांगितलं त्यांना, म्हणजे आम्ही लसूण कांदा खातो म्हणून. ह्या लक्षात की नाही, कुठला महाराज लांबून आलेला होता पारायणामध्ये, आणि त्या ह्याने सांगितलं काय ह्याना जास्त बोलायला देऊ नका, एक 20 मिनटं अर्धा तास ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे त्या मंडळानं फक्त अर्धा तासच दिला आम्हाला बोलायला. ह्या लक्षात की नाही. आणि ते सुद्धा पहिलं करून घ्या म्हणाले. आणि त्यांच्यात एक पद्धत आहे, आणतात पाया पडतात आणि सांगतात बंद करा. ह्या लक्षात की नाही. मला खूप राग आला त्या सगळ्याचा. ह्या लक्षात की नाही. अरे आम्ही द्यायला आलोत, माऊलीनं माझ्या सांगितलं कुठं लाचार होऊ नकोस म्हणून. मला माऊलीने ज्यावेळी मी प्रवचन घरी गेलो होतो त्यावेळी सांगितलं होतं, प्रवचन कुणाकडे मागायचं नाही. हां, हे आपलं प्रवचन म्हणजे माझा कार्यक्रम ठेव म्हणून कुणाला सांगायचा नाही, केव्हा चुकून सुद्धा नाही, लाचार नाही व्हायचं. आम्ही देणार आहोत, आम्ही देत जातो. आणि त्यामुळे मी केव्हा कुणाला सांगितलं नाही. आजवर 4000च्या वरती प्रवचनं झालेली आहेत, हेही तुम्हाला सांगतो. हा लक्षात नाही. सकाळी मॉर्निंग वॉक, संध्याकाळी अभियान. हा लक्षात की नाही. ह्या पद्धतीनं आत्ता ह्या सीझनला जीवनविद्या मिशनच्या उपक्रमाद्वारे आपण अभिनव पद्धतीनं लग्न करतो ना. 10 लग्न झाले आणि आता 20 तारीखला 11वं आहे. म्हणजे जीवनविद्येचा प्रचार आणि प्रसार काय पद्धतीनं झाला असेल. नुसता प्रचार नाही, की जी माणसं जी आली त्यांनी स्वीकारलं आहे, ती जीवनविद्या स्वीकारली आहे. आज ती 11 लग्न म्हणजे 11 दुना 22 जो ती लोक झाली. हा लक्षात मी का दोघांचं लग्न होतं, एकाचं नाही होत. हा लक्षात की नाही. म्हणजे 11 लोक म्हणजे लक्षात घ्या. जो माणूस लग्न करत नव्हता तो माऊलींनी माझ्या हस्ते लग्न करून घेता येते. काय कमालीची गोष्ट. ह्या लक्षात की नाही. मी लग्न का करत नव्हतं, कारण ती भांडतात लोक नवरा बायको, हे बघून मला रागात म्हणलं काय कशाला हे भांडतात. आणि काय लहानपणी मावशीकडे गेलो होतो मुंबईला. ह्या लक्षात की नाही. मावसानी मावशी 6-6 महिने बोलायची नाही. ह्या लक्षात की नाही. 6-6 महिने बोलायची नाही आणि 5 मुलं झाली. हे कसलं म्हटलं गणित. बोलत नाही. आणि माऊली सांगतात नवरा बायको जर बोलत नसतील 10 मिनटं तरी तुमच्या दिवसातली 10 मिनटं तरी द्या, ते स्वर्ग सुख आहे. नवरा बायकोचं बोलणं म्हणजे ह्या लक्षात की नाही स्वर्गातलं. आणि न बोलणं म्हणजे नरक आहे. नवरा बायकोने न बोलणं म्हणजे नरक आहे. आणि ही माणसं आमची 6-6 महिने बोलत नव्हती म्हटल्यानंतर प्रश्न पडला. आणि त्यामुळे हे कसले का लग्नाने काय हे म्हणजे संसाराला प्रथम प्राधान्य देणारा हा जगातला एकमेव संत आहे. एकमेव संत. सगळं वाचन करा तुमच्या लक्षात येईल. हा जगातला एकमेव संत ज्याने संसार सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. हा लक्षात की नाही. म्हणजेच परमार्थ. इतकं कोण सांगितलं आणि कोण लिहिलं आहे लक्षात घ्या. ही दृष्टी मिळाली आणि म्हणून आम्ही तरलो सगळे. हा लक्षात की नाही. ही दृष्टी माऊलींनी दिली संसाराकडे, जगाकडे, विश्वाकडे, माणसाकडे पाहण्याचं. हा लक्षात की नाही. ही जी दृष्टी मिळते त्याच्यातून हे सगळं झालं. आज दादा इतकं सुंदर जीवनविद्या ऐकावी ते दादांकडूनच. मी इथं बसून म्हणून मी तुम्हाला सांगतो, अहो एवढी प्रवचनं केल्यानंतर काहीतरी माइंड तयार झालं असलं की नाही. हा लक्षात की नाही. इतका म्हणजे आपल्याला जीवनविद्या जर समजावून जर घ्यायची असेल ना, तर त्याच्यासाठी निर्माण केलेत ते दादाच आपले. तो PGR शिंदे काय म्हणाला माहीत आहे. त्या ह्याला सांगत होता परिवहन मंत्र्याला. हा लक्षात की नाही. प्रल्हाद पै मॅनेजमेंट ऑफ महागुरु. मॅनेजमेंटचा महागुरु. आज मॅनेजमेंट बघा आपली इथं किती सुंदर आहे, किती सुंदर व्यवस्था आहे सगळ्या नामधारकांची. हा लक्षात की नाही. सुंदर व्यवस्था झाली. कारण जगातला हा बुद्धिजीवी एकच परमार्थातला आणि जीवनातला हा संप्रदाय जो आहे बुद्धिजीवी म्हणून लोक आज पाहत आहेत की बुद्धिवान लोक ज्या सद्गुरूने बुद्धी चालवायला शिकवली लोकांना. ह्या लक्षात बुद्धीचा वापर करायचा असतो असं ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात लक्षात की नाही कशी वापरायची ह्याचं मार्गदर्शन जर कोणी केलं असेल तर सद्गुरू वामनराव पै यांनी. मला लक्षात की नाही तर दगड होतो बघितल्यावर वाटतं की नाही.
बघितल्यावर तुम्हाला वाटेल हा काय दगड आहे हा. आणि ह्याच्याकडून कार्य करून घेणं म्हणजे सद्गुरूचं केवढी म्हणजे शक्ती, त्याचं सामर्थ्य, त्याचं ज्ञान केवढं अफाट आहे तुमच्या लक्षात येईल. ह्या लक्षात की नाही. सद्गुरूंच्या ना कक्षेत जायला पाहिजे. आपण नामधारकांनी कक्षेत जायला पाहिजे. कक्षेत जाण्यासाठी सद्गुरू जे काय सांगतात त्याप्रमाणे त्याला दृष्टी धारण करावी लागते. ह्या लक्षात की नाही. सद्गुरूंचे जावई आमच्या घरी आले होते. बघा ती काय देव देव म्हणतात ना, कसे असतात ते बघा. कामत मालनताई बसलेले आहेत, आमच्या घरी आले आणि जेवल्यानंतर निघत होते. आणि ती झाडं जी होती त्या झाडांवरती सफेद फुलं उमलली होती, फुलली होती. ह्या लक्षात की नाही. आणि ते म्हणतात काय, ही रात्रीची सफेद फुलं का उमलतात तुम्हाला माहीत आहेत का? ते भुंगे असतात ना, कीटमुंग्या असतात ना, त्यांना रात्रीचं दिसत नाही ना, त्यांना दोनच रंग दिसतात, ब्लॅक अँड व्हाईट. ह्या लक्षात की नाही. काय परमेश्वरी व्यवस्था आहे बघा. त्यांच्यासाठी आहे हे सगळी ही पांढऱ्या रंगाची ही सगळी फुलं. सद्गुरूची दृष्टी जी आहे, सद्गुरूचं जे पाहणं जे आहे, आपण ज्यावेळी त्या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपोआप सद्गुरूंच्या कक्षेत जातो आपण. ह्या लक्षात की नाही. नाहीतर नाही, नुसते अनुग्रहित घेऊन आम्ही राहिलोय, काहीच करत नाही, उगाच काहीतरी धर्माच्या नावाखाली आणि काहीतरी करत बसलो. प्रत्येक वेळी सद्गुरू ज्यावेळी होणार तेव्हा मला सांगत राहतात. ह्या लक्षात की नाही, की अमुक अमुक ठिकाणी ना मला टिळा लावला आहे, तो काढ पहिला जाऊन आज. ह्या लक्षात की नाही. म्हणजे कर्मकांडाला जरासुद्धा माऊली स्थान देत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आपले जे सद्गुरू आहे त्यांचा महिमा इतका अगाध, हे सांगणं इतकं सोपंही नाही आहे. किती सांगावं किती बोलावं असं भरपूर काही होतं. पण ही जी माऊलींनी प्रार्थना निर्माण केलेली आहे, माऊलींचं अस्तित्व देवते. मी ते हे राहिलंच सांगायचं की आम्ही जिथं पारायणाच्या प्रवचनाला गेलो, रागान बोललो त्यांना, त्या सगळ्यांना. हा लक्षात नाही, कारण अपमान केलेला ना. आणि सद्गुरू आणि आपण लास्टला प्रार्थना घेऊन हात जोडतो आणि ओम शांती ही शांती कर डोळे बंद करून आपण एवढ्या सद्गुरू झाले म्हणतो. हे जर रागान सांगितलंच नसतास ना, तर हे सर्वांनी ऐकलं असतं. म्हटलं इथं कुठं सद्गुरू, कानाकडेच आवाज. हा लक्षात की नाही, कानाकडेच आवाज. आणि हे मला समजे ना, सद्गुरू असे बोलू शकतात कानाकडे. मग स्वामी विवेकानंदांचं एक मी त्यांच्या जीवनातली घटना वाचली. ते असेच प्रवास करायला निघाले होते आणि नदी पार करायची होती. हा लक्षात की नाही. आणि नदी पार करत असताना त्यांना असाच कानाखाली असा आवाज झाला आणि म्हणतात काय, ए खाली उतर, खाली उतर. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस सांगतात, ते गेले होते त्यावेळेस. हा लक्षात, देहाने नव्हते, पण ते स्वामी विवेकानंदांना सांगतात, ए होडीत बसू नकोस, खाली उतर. आणि स्वामी विवेकानंद उतरले खाली. हा लक्षात की नाही, खाली उतरले. झालं काय, मध्यावर गेल्यानंतर त्या खाडीत होडी गेल्यानंतर बुडाली. आणि ते सगळे लोक जे होते, 10-15 लोक होते, ते सगळे बुडाले. स्वामी विवेकानंदांना खूप राग आला. हा मला तेवढं सांगितलं, ह्यांना सगळं सांगितलं असतं तर ते नाही वाचले असते काय. राग आला त्यांना. हा लक्षात की नाही. आणि जाऊन तरतर जाऊन एका झाडाखाली जाऊन बसले रागानं, सद्गुरूंच्या रागानं. तिथं सद्गुरू पुन्हा हजर, रामकृष्ण परमहंस. आणि म्हणतात का, अरे मी सगळ्यांनाच सांगत असतो रे, पण मी सगळ्यांनाच सांगतो, ऐकत नाही. तुझं अंतःकरण आहे ना, ते जरा शुद्ध झालंय, त्यामुळे तुझ्या कानात ते ऐकू आलं, बाकी ऐकायला आलं नाही. लक्षात की नाही. तसं कदाचित थोडंसं झालं असेल, लक्षात की नाही. आणि त्यामुळे ते मला ऐकू किंवा काही येत असेल, कारण मी 550 किलोमीटरवरती राहतो आणि तिथून माझं कार्य बँगलोरचं, तेही आमचं 550 किलोमीटरवरती. आणि एकापेक्षा एक नामधारक आमचे इतके तयार झालेले आहेत की त्यांची नावं घ्यावी तेवढी कमी. आमचे प्रभाकर देसाई वय 80, पण तरीसुद्धा सचिन तेंडुलकरांसारखं कार्य करतात. ह्या लक्षात की नाही, काम करत असतात. सगळे पदाधिकारी आमचे अष्टेकर असो, जांभोटकर असो, दोन्ही महेश असो, रवी बांदकर, रवी सुळेभावी असो, मृणाल असो, शैलेश शिरोडकर असो, सुहास शिरोडकर असो, किती नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत.
आणि आमचे हे सगळे जे हेड ऑफिसचे सर्व जे पदाधिकारी इतके आम्हाला सहकार्य करत असतात. विलास परब जर आम्हाला मिळाले नसते तर आम्ही बेळगावात कार्यच करू शकलो नसतो कदाचित. एकापेक्षा एक जे आजवर सचिव झालेत, अध्यक्ष जे झालेत, आमच्या सतत पाठीवर कृतार्थाचा हात त्यांनी ठेवलेला आहे. पाठ प्रत्येक वेळी थोपटत राहिले म्हणून एवढं मोठं कार्य होणार. हा लक्षात की नाही, किती बोलून किती नाही. ही सगळे देवतुल्य. काल दादानी फार सुंदर सांगितलं होतं, 2 माणसं मिळतात ना तेव्हा फक्त 2 अहंकार मिळत असतात. हा लक्षात की नाही. पण आज बघा देवाच्या ठिकाणी देवच सगळे आले महादेवाला भेटायला. हा लक्षात की नाही. सगळे त्या देवांना मी वंदन करतो, पुनश्च सर्वांचे आभार मानतो. जीवनविद्या जेवढी बोलावी सांगावी तेवढी खूप आहे. आजवर तुम्ही ऐकलेले सगळे नामधारक आहेत, पण नवीन जे नामधारक जे आहेत त्यांनी सद्गुरू आमचे आहेत, पुढेही असणार. हे कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत होणार. लक्षात घ्या, चंद्र सूर्य असेपर्यंत म्हणजे हे ब्रह्मांड जे आहे या ब्रह्मांडापर्यंत हे सगळं कार्य असणार. आपल्याला सर्वांना जर तुम्हाला गावागावांवरती जावं ना तर अध्यात्मावरतीच जास्त लोक सांगतात, बाकीचे काय. तर त्यांना मी सांगेन की तुम्ही कर्जतला या. अधिकारी व्यक्ती आपल्याला सद्गुरूंनी दिले आहेत, म्हणजे ते आमचे प्रल्हाद दादा. ह्या लक्षात घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हा प्रवास चालू करा. जीवनाचं सोनं झाल्या वाचून राहणार नाही. काय नोहे केले असं म्हणतात ना, काय नोहे केले एका विश्व प्रार्थनेने. ह्या लक्षात की नाही. काय नोहे केले एका विश्व प्रार्थने. जे पाहिजे ते मागून पाहे, नाही दिलं तर सांग. ह्या लक्षात की नाही. म्हणून आम्ही विश्व प्रार्थना जी आहे ती विश्व प्रार्थना सतत मुखात कार्याच्या वेळी आपण ठेवतो. हे ग्रंथ जे आहेत, काय भाग्य आमचं. ह्या लक्षात की नाही. त्या प्रभू रामचंद्राने एक कोणती कौसल्य ना तिला मुक्त केलं पदस्पर्शानं. अहिल्याला तिला मुक्त केलं. पण या सद्गुरूंचे ग्रंथ घेऊन जेव्हा नामधारक चालतात ना तेव्हा अशा कितीतरी अहिल्या मुक्त झालेल्या असतात, ज्यांचा जीव नकोसा करून टाकलेला असतो त्या घरात. त्या कितीतरी म्हणतात, माऊली आज तू माझ्या घरात आलीस म्हणून मी आज मुक्त झाले, खरा संसार करू शकत आहे. हे सगळं जे ज्ञान आहे ग्रंथांचं, माऊलीने 28 ग्रंथ, जसा युगे 28 विठ्ठल उभा आहे तसं हे सद्गुरूंचे 28 ग्रंथ आज उभे आहेत आपल्यासाठी, आम्ही उभं राहावं म्हणून. आणि म्हणून पुनश्च पै कुटुंबियांचे मी आभार मानतो की त्या पुढचे जे सगळे जन्म जे मिळतील ते त्यांच्या चरणावरतीच त्यांची सेवा करण्यासाठी मिळो अशी सद्गुरूचरणी मी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.